किचनमध्ये साबुदाण्याचे आप्पे करणार आहोत। त्याच्यासाठी हा मी 1 वाटी साबुदाणा चांगला 8 तास भिजवून घेतला आहे। हा बघा सुंदर असा भिजला आहे, एकदम मस्त। आता त्यामध्ये मी 1 बटाटा, उकडलेला बटाटा किसून घालणार आहे आणि बाकीचं साहित्य घालून दाखवते तुम्हाला काय काय घालणार आहे ते। तिखट, लाल तिखट थोडं रंगासाठी, ओल्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, दाण्याचं कूट, जिरं आणि थोडीशी आमचूर पावडर, एवढं साहित्य घालणार आहे आणि कोथिंबीर। आता प्रथम मी काय करणार आहे तर ओल्या मिरचीचा ठेचा घालणार आहे। तिखट रंगासाठी लाल तिखट खूप सुंदर दिसतो रंग म्हणून लाल तिखट। जिरं ही छान लागतं, पण छान दाताखाली आणि दिसतंही छान आप्प्यांवर। त्याप्रमाणे मीठ, दाण्याचं हे साखर, दाण्याचं कूट, याच्यासाठी मी थोडीशी आमचूर पावडर घालणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। किसून घातला तरी चालतो, कुस्करून घातला तरीही चालतो। मिश्रण आपण एकजीव करणार आहोत। चव बघू शकतो आपण, म्हणजे मीठ तिखट काय कमी झालं असेल तर घालू शकतो। ह्यामध्ये वरी तांदूळ सुद्धा भिजवून घातले तरी चांगले लागतात, शिजवून घालायचे, त्याने पण छान होतात खुसखुशीत। गरम होत ठेवले आणि इकडे साबुदाण्याचे आपण गोळे करून घेणार आहोत। सगळं साहित्य घालून झालेलं आहे आणि आपण त्याचे असे गोळे करून घेणार आहोत। तोपर्यंत आपलं आप्पेपात्र तापेल। फार अगदी घट्ट करायचे नाही गोळे, ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात। शिजायचं काही नाहीच आहे त्याच्यात, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। आपण हे सगळे बॉल करून घेतलेत। तेल लावलेलंच आहे, अगोदरच लावून ठेवलं आहे, पण पुन्हा जरा ब्रश करते कारण रोज वापरात नसतं, त्याच्यामुळे पटकन उपटायला प्रॉब्लेम येतो आणि साबुदाणा चिकट असतो, त्याच्यामुळे तेल व्यवस्थित लावायला लागतं। तर आपण एक बॉल आता नवरात्र येतं आहे, नवरात्रात रोज उपवास असतात, मग खिचडी किंवा वडे करण्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार, तेल कमी जातं आणि होतात झटकन, कारण मुळात तापलेलं असल्यामुळे, हे सगळं शिजलेलं असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। असं तेल लावते, तूप लावलं तरी चालेल, तेल लावलं तरी चालेल, काहीही चालेल। पण हे 2 चमचे तेलातली डिश होते, बाकी काही करायचं म्हटलं की तेल जास्त लागतं, त्याच्यामुळे हा पर्याय चांगला आहे वड्यांना। आपण याच्यावर झाकण ठेवूया छोटे करून। खमंग परतून काढायचे, एकदा दोनदा तीनदा चांगले परतायचे।
असे खमंग झाले पाहिजेत चांगले. अजून ते एकदा दोनदा चांगले परतून काढायचे. कलर त्याचा छान असा गोल्डन आला पाहिजे. खरपूस झाले पाहिजेत, खरपूस. या यामध्ये कच्चा बटाटा घातला तरी सुद्धा चालतो. रताळं वगैरे घातलं तरीही चालू शकतो. असे खरपूस असे आपले अप्पे सुंदर तयार आहेत. खरपूस झालेत. आता आपण काढून घेऊया. आपले साबुदाण्याचे खमंग खुसखुशीत अप्पे खाण्यासाठी तयार. आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे अप्पे दाखवलेले आहेत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. मला यातला हा बघा वरून कसा खसखशीत आहे, छान असा कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट. मस्त असा आपला अप्पा खाण्यासाठी तयार आहे. जरा नेहमीपेक्षा वेगळी डिश. खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, वडे तेलकट होतात. मग अशा वेळी ही डिश खूप उत्तम आहे एकदम. आणि आता नवरात्र येतोय, उपास असतात. मग उपासाच्या वेळी ही डब्याला न्यायला सुद्धा ही डिश चांगली आहे. ही डिश तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.